तुमचं यंदाचं कितवं वर्ष आहे आणि यावर्षी तुम्ही नेमकं काय साकारलेलं आहे? यावर्षी आपण म्हणजे यावर्षी आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि यावर्षी आपण महाराजांची शिवसृष्टी उभारलेली आहे। आता रायगडचा जो किल्ला आहे त्याची प्रेरणा घेऊन आम्ही महाराजांचा शिव दरबार उभारलेला आहे आणि आता रिसेंटली आपण बघितलंय की युनेस्कोने महाराजांचे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केलेला आहे। तर त्याची माहिती आपण या ठिकाणी लोकांना दाखवत आहोत। प्लस दरवर्षी आपण म्हणजे दररोज आपण चित्रफित दाखवतो रायगडाची। त्याच्यातून आता ह्या मागचा उद्देश आहे की नवीन जी पिढी आहे त्या पिढीने महाराजांना अभ्यासावं, गडकोट किल्ल्यांवरती जावं आणि त्यांची प्रेरणा घेऊन नवीन पिढी घडली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। खरं तर अनेक सामाजिक विषय असतात, पण तुम्ही या महाराजांचा इतिहास सर्वांसोबत ठेवण्याचा का निर्णय घेतला? त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्राचे आराध्य दोनच आहेत, एक शिवराय आणि एक गणराय। त्यामुळे त्याची एक सांगड आपण घातलेली आहे, भक्ती आणि शक्तीचा मिलाप आपण केलेला आहे आणि समाजाचं प्रबोधन करणं हे मुख्य उद्देश आहे गणेशोत्सवाचं। तर तो प्रबोधनाचा विषय आम्ही मुद्दाम घेतलेला आहे। तुमचं नाव सांगा? माझं नाव प्राध्यापक विनायक कुलकर्णी।